मग काय आहे तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा वारा कोणाकडे आहे? भाजप, शिवसेना, उभाटा? भाजपकडे आहे भाऊ, भाजप. काय परिस्थिती आहे खंडाळ्यामध्ये? आमची परिस्थिती संजय पाटील निकम. माझं असं मत आहे का बा सुनील दादा पैठण पगार यायला पाहिजेत. बरोबर. का सुनील पैठण पगार आहे का? आमच्या शिवथडी आम्ही जवळचे, आम्ही कोलीचे. संपर्क बरा आहे आमचा त्यांच्या संग. सुनील पैठण पगार आहेच का? हा? सुनील पैठण पगार आहेत का चर्चेत आहे? ते कामाचं माणूस आहे. त्या दिवशी गावाला ऍक्सिडेंट झाला ना, ते पेशंट पोस्टमार्टमला घेऊन गेले ते. हे 5-5 वर्ष तोड दाखवली त्यांनी बाकीची. काय परिस्थिती आहे का तुमच्याकडे जिल्हा परिषद सर्कलची? जिल्हा परिषद सर्कल आमच्या गावचं गेले 10 वर्ष आमच्या गावचा पूर्ण विकास खुंटलेला आहे. बीजेपीचं सरकार असल्या कारणानं लोक त्याचा देखील विचार करतील. उभाटा काही कामाचा नाही. मी 10 वर्षापासून उभाट्याचं काम करतो. आम्ही त्यांच्या मेन कार्यकर्त्याला फोन केला, फोनच उचलते नाही. मग त्यांचं काय करायचं? आमच्या एखादं मरायला लागलं, दवाखान्यात न्यायचंय, त्यांना कार्यकर्त्याचा वशिला असला म्हणजे थोडंफार धकत गरीबाचं. तर महाराष्ट्रामध्ये आता बघा, देशामध्ये राज्य बीजेपीचं आहे, बीजेपीची सरकार आहे केंद्रामध्ये. तुम्ही महाराष्ट्रामध्ये सरकार बीजेपीची. जर आपल्याला विकास जर करायचा असला तर आपल्याकडून जो उमेदवार निवडून गेला पाहिजे तो कुठेतरी आपल्या त्या पक्षाला कनेक्ट झालेला असला पाहिजे. महायुतीला बळ भेटेल तुमच्याकडून की महाविकास आघाडी? मग आम्ही येत नाही यांनाच बोलणार सर. युती झालेली आहे ना? पाळणार का? विधी धर्म पाळणार. त्या राजकारणात नैतिकता नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जे शिवसेनेचे शिंदेगडाचे उमेदवार होते त्यांनी उभाटात प्रवेश केला. यासोबत भाजपचे पण अनेक कार्यकर्त्यांनी काही अपक्ष भरला, काही राष्ट्रवादीत प्रवेश करून फॉर्म घेतला. तर काय वाटतं, नैतिकता उरली का राजकारणात? नाही, हे तर खूप विचित्र कार्यक्रम झाला. पहिलं तर आता जे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार होते संजय निकम, ते आता उभाटामध्ये गेलेले, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. आम्हाला असं वाटलं होतं उमेदवार चांगला आहे, आपल्या भागाचा काहीतरी विकास होईल, रस्त्याचं काम होईल, उमेदवार आपल्या भागातला या हिशोबाने. पण त्यांच्या नाराजी त्यांच्या पक्षात काय झाली असेल ते आम्हाला सांगता येणार. पण त्याने वैयक्तिक जर काही त्यांच्या कारणास्तव ते सोडून गेले तर आम्हाला ते बोरणार सर ते यांची युतीचंच काम करावं लागणार. काय वाटतं? नैतिकतेचा विषय असा आहे बघा, नैतिकता ही वरच्या पातळीलाच जर समजा नाही राहिली तर खालच्या पातळीवाल्याने नैतिकता काय धरायची? बरोबर आहे का नाही? उदाहरणार्थ समजा तालुक्याचे आमदार साहेब, त्यांचे लोक म्हणतात त्यांनी युती कशाला केली, भाजपचे लोक म्हणतात त्यांनी युती कशाला केली. आता यांच्या हातात नाही ना. ते विभागीय मंडळ जिकडे बसले, जिकडे पालकमंत्री बसले, आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातले पूर्णचे पूर्ण आमदार जिकडे बसले, तर एका तालुक्याचा आमदार आपली राय ठेवून काय समजा एका बाजूला कल नेणार आहे? नाही नेऊ शकत ना. कार्यकर्त्यांना दोष नाही देता हा, तर कार्यकर्त्यांचा दोष नाही आहे किंवा काय परिस्थिती आहे खंडाळ्यामध्ये? आमची परिस्थिती संजय पाटील निकम. काय काय काम आहे निकम यांचे? आम्हाला लागत्या रोड लागत्या, आम्हाला पाण्याची व्यवस्था, लाईट लागत्या. त्यांनी काय काय काम केले? ते मागच्या वेळेस नव्हते आमच्या पंचायत समितीला. बरं, ते आता शिंदेगडाकडून इच्छुक होते, मात्र युती झाली अचानक आणि या युतीनंतर ते उभाटामध्ये गेले. चालत ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेला चालत आम्हाला ते. चालतंय. येईन का निवडून? येईन. हा, मग आता टसाल येईन दोन्ही मध्ये. कुठल्या मुद्द्यांवर येतील ते मुद्दा म्हणून आता आमचा असं आहे का आमच्या खंडाळ्या गटामधून त्यांना मतदान होणार जिकडून मतदान होईल? हा. पण आता वेळोवेळी कार्यकर्ते असतील, नेते असतील, पक्ष बदलत आहे, राजकारणात नैतिकता उरली असं वाटतं का तुम्हाला? नाही. दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यावर मग ते थोडं वातावरण थोडं बदल होऊन जातं. ते वारंवार सगळेच पक्ष बदलत आहे ना. भाजपचे पण तसंच करतायत. काही कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतली. एकाच पक्षासाठी नाही बोलत तुम्ही? हा, कोणत्या पक्षामध्ये असून द्या, तर आम्हाला एक निष्ठ माणूस असला ना एका पक्षाला, तर मग आम्हाला वोटिंग करता येते. कामं व्हायला पाहिजे ना. आता मागच्या 5 वर्षामध्ये बी आमचे सुरज नाना उभे होते जिल्हा परिषदला. थोडंफार त्यांच्या माध्यमातून थोडंफार कामं झाली. आता काय काय कामं केले? काही कामं सांगते की तुम्हाला? नाही का काम जिल्हा परिषद मध्ये आता ते काय काय कामं केले? रस्ता पण त्यांच्याकडला झाला, अर्धा निर्धार झाला. अर्ध निर्धार झाला. हा. काय तुमच्या शिरूर सर्कल मध्ये काय परिस्थिती? भाजप शिवसेनेची युती झालेली आहे आणि विरोधात
जे शिवसेनेचेच उमेदवार होते संजय निकम ते यांनी पलटी मारली उबाटामध्ये, उभाटात काय वाटतंय काय होईल? आता निवडणूक ही हरजित तर कोणाच तरी होतच राहते है की नाही. काय आहे तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा वारा कोणाकडे आहे? भाजप, शिवसेना, उबाटा? भाजपकडे आहे भाऊ, भाजप हा? भाजपकडे आहे, भाजप. भाजप का युती झाली आता? हो का? आता बर जे चालन चालन. शिवसेनेचे जे उमेदवार होते का बाबा, हा त्यांनी आता पक्ष बदलला, हा. उबाटाकडून लढताय. हो का? काय वाटतं आता राजकारणात नैतिकता उरली का? बरं आहे भाऊ, आम्हाला तर बरं वाटतं. बरं वाटतंय. हा भाजपचंच वातावरण आहे. भाजप. काय बाबा, काय चर्चा आहे तुमच्याकडे जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये? कोण आहे उमेदवार? आमच्याकडे त्याचे सांगितले तुम्हाला ते कोण? सुनील पैठणकर. पैठण पगार. हा बर बर. का सुनील पैठण पगार आहे का? आमचे शिवतडी आम्ही जवळचे, आम्ही कोलीचे. संपर्क बरा आहे आमचा त्यांच्या संग. बरं, बरं. त्यांच्या समोर आता ते संजय निकम उभे आहे. त्यांनी आताच पक्ष बदलला. काय वाटतं राजकारणात नैतिकता उरली का? सगळेच पक्ष बदलून राहिले. आता पक्ष बदलायची कामच आहे त्यांची, बदलणारच ना ते त्याच्या करताना आहे का नाही. भाजपचे पण लय लोकांनी पक्ष बदलले, राष्ट्रवादीत गेले. हा चालूच राहत आता मग हा? दररोज काही ना काही होतच राहत, मग होणारच ना काही ना काही, आहे की नाही. हा. हो तुमच्याकडे सुनील दादाचे का? हा दुसरं कोणीच नाही? नाही आता जे सांगितलं तेच आहे. आता काय सांगायचं जनता आता. काय आहे तुमच्याकडे चर्चा? दादा, आता मी खंडाळ्याचा एक नागरिक आहे, तर मला असं म्हणायचं आहे का आज जे आहे परिस्थिती, आज आपण महाराष्ट्राची जी परिस्थिती बघतोय, तर महाराष्ट्रामध्ये आता बघा देशामध्ये राज्य बीजेपीचं आहे, बीजेपीची सरकार आहे केंद्रामध्ये. तुम्ही महाराष्ट्रामध्ये सरकार बीजेपीची. जर आपल्याला विकास जर करायचा असला तर आपल्याकडून जो उमेदवार निवडून गेला पाहिजेत तो कुठेतरी आपल्या त्या पक्षाला कनेक्ट झालेला असला पाहिजेत. कारण काय होतं माहिती का, आपण एखाद्याला दुसऱ्याला निवडून जर दिलं तर त्याची एक तर निधी आणता येत नाही. निधी नाही आल्यामुळे गावचा विकास होत नाही. गावचा विकास नाही झाला म्हणजे तो जो दुसरा समजा ज्या पक्षामध्ये नसल्यामुळे त्याला निधी भेटत नाही. निधी भेटल्या नाही मुळे तो काय होऊन जातो, इथं निधी नाही आणत आणि गावचा विकास होत नाही. तर यासाठी माझं एकच म्हणणं आहे, समजा जर कोणी असो आपल्या समजा जर पक्षामध्ये वरती जो पक्ष आहे त्या माणसाला जर निवडून दिलं तर गावचा विकास होईल, भरभराट होईल. त्या माणसाला आपल्याला बोलता येईल का बा निधी तो आणू शकतो, हे महत्वाचं आहे. कोण आहे उमेदवार? उमेदवार तर आता सध्या तर बघा इकडून आता याच्यातून सेनेमधून उभाटामध्ये संजय पाटील निकम आलेली, त्यांची उमेदवारी. त्याच्यानंतर वरती सुनीलदादा पैठण पगारे म्हणून त्यांची बी पहिले ते पण याच्यामध्ये राहील, जिल्हा परिषद मध्ये पहिले त्यांनी पण कामं केलेली, तर त्यांना भरपूर अनुभव आहे. आणि माझं असं मत आहे का बा सुनीलदादा पैठण पगारेला यायला पाहिजेत आणि त्यांना त्यांची वरपर्यंत चांगली ओळख आहे. ओळख असल्यामुळे ते गावासाठी, खंडाळा गावासाठी जरी बाहेर गावचे असले तरी खंडाळा गावासाठी निधी उपलब्ध करून देतील अशी मला आशा आहे त्यांच्याकडनं. पण सध्या राजकारणात नैतिकता नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हो. जे शिवसेनेचे शिंदेगडाचे उमेदवार होते त्यांनी उभाटात प्रवेश केला. यासोबत भाजपचे पण अनेक कार्यकर्त्यांनी, काही अपक्ष भरला, काही राष्ट्रवादीत प्रवेश करून फॉर्म घेतला. तर काय वाटतं, नैतिकता उरली का राजकारणात? नाही, हे तर खूप विचित्र कार्यक्रम झाला. पहिल्यासारखं जे राजकारण होतं आता तसं राहिलेलं नाही. पहिले एक निष्ठतेने आणि एक जीवानी किंवा मग एकदा सांगितलं का यालाच मतदान करा. आता विषय असा झाला, जे राजकारणी लोक आहे वरचे हेच लोक पक्ष बदली त्या गावच्या लोकांमध्ये म्हणजे प्रश्नचिन्ह असे निर्माण झालेले आहे का काय करावं. आज जर त्याच्या मागे राहिलं तर हा आपल्या पक्षात राहतो का नाही राहत, विषय काय होऊन गेलेला आहे. आज समजा तिकडून आलेला पक्षात हा राहतो, याला मतदान करून हा दुसऱ्या पक्षात जातो का काय, हा विषय निर्माण झालेला आहे गावच्या लोकांमध्ये किंवा मग शहरामध्ये भागामध्ये. आपण परिस्थिती जी बघतोय तर ही परिस्थिती अशी निर्माण झाली का कोणाला निवडून द्यायचं ना, हा आपल्या संघ एकनिष्ठ राहतो का, तो जो ज्याला निवडून दिलो तो एकनिष्ठ राहतो का, याच्यावर विश्वास राहिलेला नाही लोकांचा. बरं, आता युती झाली, अनेक ठिकाणी बंड होत आहे. शिवगटात बंड होईल का वाटतं तुम्हाला? शिवगटात बंड नाही होणार. काय कारण त्याचं? शिवगटात कुठल्या पक्षाकडून बंड? शिवसेना शिंदेगड. शिवसेना शिंदे गटाकडून अजून आता त्यांनी काय त्यांची तडजोडी जर झाल्या, समजा ते शिवसेना त्यांचे जर तडजोडी झाल्या तर बंड नाही होणार. काय वाटतं तुम्हाला, कोण आहे उमेदवार चर्चेत? आम्हाला तेच आता तुम्ही बोलले आता नाव सांगितलं आम्हाला पसंत आहे आणि सध्या भाजपचं सध्या आमची श्रद्धा आहे भाजपवर. त्याच्यामुळे कोणी उमेदवार तर त्याच्यात सुनील दादा आमची जास्त परिचयची, त्यांच्यावर आमची श्रद्धा आहे आणि त्या हिशोबानं आमचं मत राहणार कुलीची आम्ही. बरं, सुनील दादाच. हा त्यांच्या विरोधात ते आता उबाटाचे उभे आहे ना.
निकमचं तर आमचं काही परिचय चांगला आहे, पण काही कामाचा कधी संपर्क नाही आणि काहीच नाही द्यायचं आमचं. सुनील पैठण वगैरे करतात का? अवकार ते आमचे शिवरमध्ये कोणती बी आमचं, आता आम्ही तिची सोसायटी आहे आमची, आम्ही तिकडे सभासदी, काही काम आलं ते आमचं फोनवर बरोबर कॉन्टॅक्ट करून देतो, सहकार्य आम्हाला. काय काका तुमच्याकडे बरं, कोण आहे यांची उमेदवार चर्चेतला? सुनील पैठण पगारे. का सुनील पैठण पगारेच का? हा, सुनील पैठण पगारेच का चर्चेत आहे? ते कामाचं माणूस आहे. त्या दिवशी गावाला ऍक्सिडेंट झाला ना, ते पेशंट पोस्टमार्टमला घेऊन गेले. हे 5-5 वर्ष तोड दाखवली त्यांनी बाकीची. काय बाबा तुमच्याकडे जिल्हा परिषदची कशी परिस्थिती? जिल्हा परिषदचे याच्या अगोदर बरेचसे निवडून आलेले, पण कुठल्याही प्रकारचा आमच्या खंडाळ्याचा दुर्लक्षच केलेलं आहे. विकासाचं काही कोणी लक्ष देत नाही. कोण आहे चर्चेतले चेहरे यंदा? यंदा काय आता संजय पाटील निकम हा, आणि पैठण पगारे. हा. आता जो विकासाचे काम करील आमच्या खंडाळ्याचा प्राप्त जनतेचा यांच्या जो काय सेवा करीन, काही विकास करीन, अशा लोकांना आम्ही मदत करू. बरं, युतीकडं लोक कौल देतील की उभाटाला मतदान करतील? युतीला 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 युतीलाच करतील. हा, काय युतीलाच का? मतदान युतीला का? हा, युतीला का? त्यांच्याकडे सत्ता आहे, हा, त्यांच्याकडं म्हणजे विकासाचं म्हणजे हेतू आहे, ते विकासावर बोलत्या हा. आणि त्यांच्याकडं सगळ्या प्रकारचा निधी वगैरे त्यांच्याकडून प्राप्त होतो. आता हे दुसऱ्या पार्टीचे जरी आले पण काही करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. जो विकास करील आमच्या खंडाळा किंवा गटातला जिल्हा परिषद जे निवडून आलेले त्यांनी विकास केला पाहिजे असं त्यांचं आमचं मत आहे. काय बाबा तुमच्या जिल्हा परिषद सरकारची परिस्थिती? आम्हाला भाजप पाहिजे. का भाजप का? गाय गरिबाचे कामं करायसाठी. उभाटा काही कामाचा नाही. मी 10 वर्षापासून उभाट्याचं काम करतो. अच्छा. आम्ही त्यांच्या मेन कार्यकर्त्याला फोन केला, फोनच उचलती नाही. हा. मग त्यांचं काय करायचं? आमचं एखादं मरायला लागलं, दवाखान्यात न्यायचंय, त्यांना कार्यकर्त्याचा वशिला असला म्हणजे थोडंफार धकत गरीबाचं. आणि ते जर फोनच नाही उचलू राहिले तर मग आम्ही काय करायचं? गरीबाईनं मरायचं. मग आम्हाला कार्यकर्ता पाहिजे, चांगला पाहिजे. उभाटाचे तुम्ही काय पदाधिकारी होते काय? शाखा प्रमुख आहे. उपशाखा प्रमुख होते. हा, आता आहे. का एवढं रोष का आला उभाटावर? एवढं कामच नाही करू राहिले आमच्या, तर मग काय करायचं? मला ते निकम आले ना तुमच्याकडे? हा, निकम आले ना? आम्हाला फक्त काम करायचं बीजेपीचं कमळ. कमळ देवाला चालत आणि सगळ्यालाच चालत, येत मान्य आहे ना. बस आम्हाला तेच लागत. युतीच शिटीन घ्यायचा. हा, काय परिस्थिती का तुमच्याकडे जिल्हा परिषद सरकारची? जिल्हा परिषद सर्कल आमच्या गावचं गेले 10 वर्ष आमच्या गावचा पूर्ण विकास खुंटलेला आहे. आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये आमच्या गावामधून उमेदवारी मिळाली एका उमेदवाराला, पण आमचा जो विकास पाहिजे गावाचा, तो विकास त्यांच्या मार्फत मागच्या 10 वर्षामध्ये काहीच झाला नाही. खंडाळ्याचे आहे का तुम्ही? आम्ही खंडाळ्याचेच आहे. आता जो गावाचा विकास करेल त्या उमेदवाराला आम्ही इथं प्राधान्य देऊ. आमच्या गावची असं तरी चालेल का तुम्हाला? बाहेरचा उमेदवार आतापर्यंत बाहेरचेच होते आमच्या गावाला, पण आता स्थानिक उमेदवाराचं आम्ही जास्त प्राधान्य देणार आहे. कोण कारण उमेदवार चर्चेत? आता आमच्या गावामध्ये 2 उमेदवार आहे इथं. एक सूरज नाना आहे, एक ऋषिकेश जेजूरकर आहे. आणि आता त्यांच्याबद्दल आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करू, कारण बाहेर गावी जाऊन आम्हाला कोणी विचारित नाही, कोणी येत नाही. गेले 10 वर्ष आमच्या गावाकडे कोणी ढुंकूनही बघितलं नाही. शेतकरी आहे तुम्ही? हो बरं. अनुदान भेटलं का तुम्हाला? हो, अनुदान आम्हाला भेटलं, पण जे पश्चिम महाराष्ट्रात मिळालं ते आमच्या भागात काही भेटलं नाही. आम्हाला वाटलं होतं आमचे आमदार साहेब काहीतरी आमच्यासाठी करतील, पण त्यांनी बी आमच्या म्हणजे परिसरामध्ये काही ढुंकूनही बघितलं नाही, त्याचा विचारही केला नाही. इथून पुढं आता त्यांनी विचार करावा, गावाच्या विकासासाठी आमच्या प्राधान्य द्यावा. आमच्या गावामध्ये आमच्या रस्त्याची, गावाची, ड्रेनेजची सगळे म्हणजे वाट लागलेली. आणि आम्ही वैयक्तिक लाभ काही म्हणत नाही, पण सार्वजनिक विकासाच्या बाबतीमध्ये त्यांनी प्राधान्य द्यावा, आमची ही इच्छा आहे. तुमच्या गावातल्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी विकास केलाय का आजपर्यंत, नेत्यांनी एखादा? नाही, आम्हाला लोकप्रतिनिधींनी बराच विकास केला, परंतु त्याला सगळा अडसर निर्माण होतो. गावातल्या गावात विकास कितपत होतोय, त्याला आमदाराची, खासदाराची, यांची सगळ्यांची साथ असली तरच गावाचा विकास होतो ना. आता युतीचा उमेदवार आहे आणि उभाटाचा उमेदवार आहे,
आणि यासोबतच तुम्ही सांगितले आणखी राष्ट्रवादी जाऊन उमेदवार. हो, काय वाटतं मग आता कोणाकडे कल राहील गावाचा? आता गावाचा कल तर स्थानिक उमेदवाराला राहील, परंतु आता बीजेपीचं सरकार असल्या कारणानं लोक त्याचा देखील विचार करतील. आणि आमच्या गटामधला आहे तो शिवर्ग आणि खंडाळा दोन्ही मिळून गट आहे, बीजेपीचा उमेदवार आहे, त्याचा देखील म्हणजे सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल गावामधून असं वाटतंय आम्हाला. तुमच्या भागात काय 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 प्रलंबित प्रश्न होते आणि ते मार्गी लावण्यासाठी कोणी प्रयत्न केले? आमचा सगळ्यात मोठा जानेफळचा प्रलंबित प्रश्न हा जानेफळ खंडाळा तलवाडा हा रस्ता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता. हा 25 वर्षापासून रखडलेला होता. याच्यात अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सगळे निवडून आले गेले, यायना त्याच्याकडे कोणतंही लक्ष केलं नाही. त्याच्यानं 25 वर्षानंतर ते बोरनर सर सत्तेत आले, वर सत्ता खाली सत्ता, त्यावेळेस थोडंफार त्यांचं झालं, त्यानं तेवढं रस्त्याचं काम मार्गी लावलं बरोबर. आणि जे आमचे मळ्या तळ्याचे शेत रस्ते हे आज बी इतका त्रास आहे का जो गणेशवाडी जानेफळचा एक भाग गणेशवाडी मेन भाग आहे, त्या रस्त्याला कमीत कमी 100 वस्ती तिथं 150 मुलं शाळा देतात जातात. त्या रस्त्याला 3 नाले. पाणी जर आलं तर आमचे मुलं शाळेत 4 दिवस शाळेत जात नाही. आज परिस्थिती अशी आहे, जे गावाजवळ जे कॉन्क्रीट रस्ता आहे दोन्ही बाजून नाली नाही, 4 महिने पाणी त्या रस्त्यात राहतं, ते बी 200 फूट पाणी राहतं. एकाही जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर असन कोणी असन, एकाही पुढाऱ्याने किंवा या अधिकाऱ्याने तिथे येऊन पाहिलेलं नाही. बऱ्याच वेळेस तक्रारी दिल्या का मुलाची अडचण येऊ राहिली, तर त्या अक्षरशः त्या पाण्यामध्ये आजूबाजूला झाडी असल्यामुळे ती मुलं आमच्याकडे 10-10, 5-5 वर्षाची मुलं आहे, त्या पाण्यातून जात असताना अनेक वेळेस त्यांना सापाशी सामना करावा लागला. त्याच्यात कोणाही दखल घेतली नाही. बऱ्याच वेळेस तक्रार ग्रामपंचायतला केल्या असन, आम्ही तहसीलला गेलो असून पंचायत समितीला गेलो असून, आमच्या त्या रस्त्याचा प्रश्नच मिटायला तयार नाही. बरं, आता मग तुम्ही जसं सांगितलं की बोलणाऱ्याने तो रस्ता करण्यासाठी प्रयत्न केला, आता तुम्ही कोणाच्या पाठीमागे उभं राहणार? नाही, आता आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही कैलास आबापासून तर आतापर्यंत आम्ही स्वतः काम केलेले आहे. मी प्रचारात होतो, मी एक गावचा जबाबदार माणूस आहे जानेफळ गावचा, मी चेअरमन पदावर आहे सध्या. पण मला असं नाही वाटत का आमच्या ज्या व्यथा आहे शेतकऱ्याच्या, एकही पुढे समजून घ्यायला तयार नाही. जाण्यापासून आमचा तो रस्त्याचा प्रश्न तेवढा आमचा ते बोरनर सरना केला, त्यांचे उपकार आम्ही या माध्यमातून यावेळेस फेडून देणार. आता महायुतीला बळ भेटेल तुमच्याकडून की महाविकास आघाडी? नाही, मग आम्ही येत नाही यांनाच बोरनर बोलणार सर. युती झालेली आहे ना? युती- युती धर्म पाळणार का? विधी धर्म पाळणार युती धर्म पाळणार. इथं बंडखोरी होणार नाही. होणार, शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देतील. देतील. बरं, आता जे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार होते संजय निकम, ते आता उबाटामध्ये गेलेले, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. आम्हाला असं वाटलं होतं उमेदवार चांगला आहे, आपल्या भागाचा काहीतरी विकास होईल, रस्त्याचं काम होईल, उमेदवार आपला भागातला या हिशोबाने. पण त्यांच्या नाराजी त्यांच्या पक्षात काय झाली असेल ते आम्हाला सांगता येणार. पण त्याने वैयक्तिक जर काही त्यांच्या कारणास्तव ते सोडून गेले तर आम्हाला ते बोरनर सर ते यांची युतीचंच काम करावं लागणार. काय तुमच्याकडे चर्चेतले उमेदवार कोण कोण आहे? आमच्या खंडाळा जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेतले उमेदवार म्हणजे एक उबाटा गटाकडून जिल्हा परिषदेला संजय पाटील निकम आणि पंचायत समितीला खंडाळ्यामधून हुसेनभाई शेख पोलीसवाले, आणि राष्ट्रवादी गटाकडून जिल्हा परिषदेला आमचे मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य स्वराज नाना पवार, आणि पंचायत समितीसाठी आमचे शेजारी बाळासाहेब शिंदे, आणि BJP पक्षाकडून शिवूरचे सुनील पैठण पगारे जिल्हा परिषदेला, आणि पंचायत समितीला रमेश जेजूरकर किंवा उत्तमरावचा मुलगा असं कोणीतरी त्यांच्यापैकी ते
निश्चित काय करतील वाटतं समजा. जनतेचा कौल कोणाकडे असेल? जनतेचा कौल राहील विकासाच्या माध्यमाकडे. आता ज्या व्यक्तींना विकास केला किंवा जी व्यक्ती विकास करायची क्षमता ठेवू शकते अशा व्यक्तीकडे जनतेचा कौल असणार आहे. कारण याच्या पूर्वीची जी कंडिशन बघितली तर ते तुम्हाला बी माहिती आहे आणि जनतेला बी माहिती आहे बरं, की आता विकासाचे आश्वासन शेवटचा प्रश्न असा आहे की राजकारणात नैतिकता उरलेली नाही असं बोललं जातं. तर काय वाटतं? नैतिकतेचा विषय असा आहे बघा. नैतिकता ही वरच्या पातळीलाच जर समजा नाही राहिली तर खालच्या पातळीवाल्यांनी नैतिकता काय धरायची, बरोबर आहे का नाही. बरोबर. उदाहरणार्थ समजा तालुक्याचे आमदार साहेब, त्यांचे लोक म्हणतात त्यांनी युती कशाला केली, भाजपचे लोक म्हणतात त्यांनी युती कशाला केली. आता यांच्या हातात नाही ना, ते विभागीय मंडळ जिकडे बसले, जिकडे पालकमंत्री बसले, आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातले पूर्णचे पूर्ण आमदार जिकडे बसले, तर एका तालुक्याचा आमदार आपली राय ठेवून काय आहे समजा एका बाजूला कल नेणार आहे, नाही नेऊ शकत ना. कार्यकर्त्यांना दोष नाही देता हा, येत. तर कार्यकर्त्यांचा दोष नाही आहे किंवा स्थानिक आमदाराचा दोष नाही आहे. हे वरिष्ठ पातळींचे आदेश आले तर त्या अनुषंगाने मग त्यांना काही वेळेस असे निर्णय अचानकरित्या घ्यावे लागतात. ओके. बेस्ट.